आज सोया पनीरची भाजी आपण बघत आहोत। त्यासाठी एक वाटी मी हे सोया चंक घेतलेले आहेत आणि ते गरम पाण्यात टाकून घेतले आहेत। वेळ असेल तर 10-1 मिनिटं तुम्ही भिजून ठेवू शकता किंवा अगदी 2 मिनिटात सुद्धा काढून घेऊ शकता। मी सर्व सोया चंकचं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि थोडंसं प्रेस करून त्याचं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आहे। 2 बॅचमध्ये असं आपण हे जाडसर जसे पोहे असतात आपले त्या पद्धतीने वाटायचं आहे। खूप बारीक त्याचा लगदा होईपर्यंत वाटायचा नाही आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं, ठेचलेलं आलं, लसूण, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून आपण ही फोडणी छान करून घ्यायची आहे। त्याच भाज्या खाऊन मुलंसुद्धा कंटाळतात आणि आपल्यालासुद्धा काय बनवायचं रोज प्रश्न असतो। तेव्हा घरात असेल सोया चंक असतात तेव्हा आपण अशी भुर्जी बनवू शकतो। चवीलासुद्धा खूप छान लागते आणि मुलांना बहुतेक आवडते। त्यामध्ये मी एक कांदा हळद टाकून परतून घेतला आहे। त्यामध्येच एक टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचा आहे। अगदी मऊ होईपर्यंत आपण हा टोमॅटो परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी आणि नंतर थोडंसं आपण टाकणार आहोत। तर 1 चमचा धनेपूड, जिरेपूड टाकून घेतली आहे आणि हे सगळे मसाले आपण कांदा टोमॅटोमध्ये छान परतून घ्यायचे आहेत। आणि याच्यामध्ये आपण अगदी 2 चमचे पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाले छान शिजतीलसुद्धा आणि करपणार नाहीत। कांदा टोमॅटोमध्ये मसाले परतल्यानंतर साधारण 100 ग्रॅम पनीर असेल। हे घरी बनवलेलं माझ्याकडे पनीर होतं त्यामुळे एक्झॅक्ट वजन माहीत नाही, तर साधारण 100 ग्रॅम पनीर असेल ते मी असं क्रश करून टाकलेलं आहे किसणीवर किसून। आणि त्यामध्येच आपण वाटून घेतलेले सोया चंक तुम्ही बघू शकता पोह्याचे तुकडे असतात त्यापेक्षा सुद्धा थोडे मोठे ठेवलेले आहेत। खूप बारीक लगदा केला तर ते छान परतले जाणार नाहीत, भाजले जाणार नाहीत, त्याला मसाले लागणार नाहीत, म्हणून असे पोह्यांसारखे आपण वाटून घ्यायचे पाणी न टाकता। सुरुवातीला आपण थोडंसं मीठ टाकलं आहे, आता थोडंसं मीठ टाकलं आहे आणि वरून अर्धा चमचा गरम मसाला टाकून सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळे मसाले सोया चंकला छान कोट व्हावेत म्हणून मग थोडंसं पाणी पुन्हा टाकलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे। सगळं छान मिक्स करून आपण हे झाकण ठेवून द्यायचं आहे। 2 मिनिट वाफ काढायची आणि कोथिंबीर टाकून आपला सोया पनीर खिमा तयार झालेला आहे। तुम्ही हा पावसोबत, ब्रेडसोबत, चपाती, नान, रोटी कशासोबतही तुम्ही खाल्लात तर चवीला अगदी छान लागतो। कधीतरी भाजी नसेल किंवा त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तेव्हा अशी सोया पनीरची भुर्जी बनवा आणि पराठ्यांसोबत, चपातीसोबत खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।